पाणी टॉपअप केलं, कुठपर्यंत पण पळवलं तरी आता चिंता नाही. शिवाजी राजांनी 1656 मध्ये जावळी ताब्यात घेतली. आबाजी महादेव यानं कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरी पर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला. मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून प्रबळगड ठेवण्यात आले. 1665 मध्ये त्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड किल्ला होता. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंग हाडा हा किल्लेदार नेमला. तह मोडला. किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंग धारातीर्थी पडला. राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. महाराजांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने मोगल छावणीत पाठवण्यात आले. महाराजांनी त्यांना सोडून दिले, पण मनावर सोडलेली छाप कधी ना कधी फळ देतेच. 1679 साली महाराज जालना स्वारीवर होते. याच 2 मुलांपैकी जयसिंग याने महाराजांना मदत केली. मोगली छावणीची तंभूत माहिती महाराजांपर्यंत पोहोचती झाली. मग महाराजांनी जालना लुटीसहित आडमार्गाने, हो अक्षरशः आडमार्गाने म्हणजे आडगडाच्या बाजूने पट्टा किल्ल्यावर आसरा घेतला.